नमस्कार मित्रांनो, मी अभिनंदन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर. जर मित्रांनो चॅनलवर आपण नवीन असाल तर बाजूलाच असलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि बाजूलाच असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला ह्या ठिकाणी मिळत राहील. तर मित्रांनो, आज आपण अशा एका स्टॉकबद्दल चर्चा करणार आहोत ज्याने गेल्या 2 वर्षांमध्ये इन्व्हेस्टर्सना तब्बल 600% म्हणजे 6 पट रिटर्न ह्या ठिकाणी दिलेला आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये मित्रांनो हा स्टॉक आणखीन वर जाऊ शकतो. पण मित्रांनो, सध्याचा जर विचार केला तर ह्या स्टॉकमध्ये खूप चांगली करेक्शन ह्या ठिकाणी आलेलं आहे आणि हा स्टॉक आपल्याला डिस्काउंटवर ह्या ठिकाणी मिळत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याबद्दल चर्चा करणार आहोत की ह्या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्ट करायचं आहे का नाही आणि जर इन्व्हेस्ट आपण केलं तर कशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायला हवी. एक डिस्क्लेमर तुम्हाला सर्वप्रथम देऊ इच्छितो की हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. जरी तुम्ही या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करत असाल तरी सुद्धा आपली रिस्क ॲपिटाईट कॅपॅसिटी ओळखूनच यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. तर चला मित्रांनो, जास्त वेळ न दवडता डायरेक्टली आपण त्या स्टॉकबद्दल ह्या ठिकाणी माहिती घेऊया. तर मित्रांनो, ज्या स्टॉकबद्दल आपण माहिती घेणार आहे त्याचं नाव आहे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड, म्हणजेच CDSL याला तुम्ही म्हणू शकता. मित्रांनो, करंट प्राइस 1033 रुपये आहे आणि मित्रांनो जर ह्या ठिकाणी तुम्ही बघितलं 2020 पासून ते साधारणतः माझ्या मते 2022 पर्यंत ह्याने जे रिटर्न्स दिलेले आहेत मित्रांनो ते 642% म्हणजे 6 पट याने ऑलमोस्ट या ठिकाणी काय दिलेले आहेत, ह्या ठिकाणी रिटर्न्स आपल्याला दिलेले आहेत. करंट लेवलला जर तुम्ही बघितलं तर ह्यामध्ये चांगली करेक्शन आपल्याला आलेली ह्या ठिकाणी दिसत आहे. ऑलमोस्ट ह्या ठिकाणी 40% करेक्शन आपल्याला एका हाय पासून ह्या ठिकाणी बघायला मिळत आहे. तर मित्रांनो, आता ही कंपनी नेमकं काय करते ह्याविषयी आपण थोडंसं या ठिकाणी जाणून घेऊया. तर मित्रांनो बघा, आता आपण आलो आहोत आपल्या screener.in वर आणि मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड जी कंपनी आहे ती नेमकं काय करते ह्या ठिकाणी ह्याची सविस्तर माहिती ह्या ठिकाणी दिली गेलेली आहे. ही कंपनी जे काही मार्केट पार्टिसिपेंट्स आहेत म्हणजे एक्सचेंजेस आहेत, क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स आहेत, डिपॉझिटरी पार्टिसिपेंट्स आहेत, ठीक आहे, इश्युअर आणि इन्व्हेस्टर्स या सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचं काम ही कंपनी मित्रांनो ह्या ठिकाणी करते. तर आता सर्व्हिस मित्रांनो कशा पद्धतीची, ज्यावेळी तुम्ही शेअर्सची खरेदी करता ते शेअर्स तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये मित्रांनो स्टोअर केले जात नाहीत, ते स्टोअर केले जातात डिपॉझिटरीमध्ये. सो ही डिपॉझिटरीची जी काही सर्व्हिस आहे मित्रांनो ती आपल्याला CDSL ह्या ठिकाणी प्रोव्हाइड करते. जे काही तुमचे शेअर्स आहेत मित्रांनो ते एका इलेक्ट्रिकल फॉर्ममध्ये काय केले जातात, स्टोअर केले जातात. सो ही पहिली सर्व्हिस ही कंपनी देते. दुसरी सर्व्हिस मित्रांनो अशी आहे की ज्यावेळी तुम्ही शेअर्स सेल करता तुमच्या डीमॅट अकाउंटमधून ते शेअर्स दुसऱ्या डीमॅट अकाउंट ट्रान्सफर करण्यापर्यंतची जी काही प्रोसेस असते त्या ज्यालाच क्लिअरिंग प्रोसेस म्हणतात, ती प्रोसेस करण्यासाठी सुद्धा ही कंपनी काय करते, मदत करते. म्हणून ह्या कंपनीला कोणती कॉम्पिटिशन नाही आहे, फक्त एकच कॉम्पिटिटर ह्या कंपनीला आहे, तो म्हणजे NSDL म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड. ओके, पण जास्तीत जास्त मार्केट शेअर जर कुठल्या कंपनीकडे असेल तो आहे CDSL कडे. तर मित्रांनो ह्या ठिकाणी बघा मार्केट कॅपिटलायझेशन बघू शकता 10,732 कोटी म्हणजे मिड कॅप स्टॉक आहे. पी म्हणाल तर मित्रांनो 35चा पी आहे, 35-36चा पी आहे, 35.9चा आहे म्हणजे राऊंड फिगर तुम्ही 36 पकडून चालू शकता. थोडासा महाग स्टॉक आहे पण सध्या खूप चांगली करेक्शन ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. ROC मित्रांनो रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड 41% आहे. करंट प्राइस 1027 आहे मित्रांनो. बुक व्हॅल्यू 103 रुपये आहे. जर ह्या ठिकाणी मित्रांनो बघितलं तर जी काही मित्रांनो करंट प्राइस आहे ती बुक व्हॅल्यूच्या 10 पटीने जास्त आहे. ठीक आहे, थोडीशी ओव्हर व्हॅल्यूड आहे पण त्याबद्दलही आपण ह्या ठिकाणी पुढे जाता विचार करूया की ह्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायचे. ROE मित्रांनो बघितलं तर 31.6% आहे जो की चांगला आहे. इन्व्हेस्टर्सना खूप चांगले रिटर्न्स याने दिलेले आहेत. डिव्हिडंड यील्ड मित्रांनो 1.45% आहे जी की चांगली डिव्हिडंड यील्ड ह्या ठिकाणी म्हणजे बरी डिव्हिडंड यील्ड आहे असं तुम्ही म्हणू शकता. मित्रांनो जर क्वार्टरली सेल्सचा तुम्ही विचार केला तर 2019 मध्ये होती 53 करोड आणि आता आहे 149 करोड म्हणजे एक चांगली ग्रोथ ह्या ठिकाणी आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. म्हणजे ऑलमोस्ट 3 पट ग्रोथ ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. त्याचबरोबर मित्रांनो एक्सपेन्सेस आहेत 28 करोड रुपये 2019 मध्ये आणि आता आहेत 58 करोड रुपये म्हणजे एक्सपेन्सेस जे आहेत मित्रांनो ते ऑलमोस्ट दुप्पट ह्या ठिकाणी झालेले आहेत. ठीक आहे, आता मित्रांनो नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर 29 करोड रुपये होता 2019 साली आणि आता झालेला आहे मित्रांनो 80 करोड जी की एक चांगली ग्रोथ आपल्याला ह्या ठिकाणी म्हणता येईल. तर ह्या ठिकाणी मित्रांनो बॅलन्स शीटचा विचार करा. बॅलन्स शीटची जी काही मला खास गोष्ट वाटते मित्रांनो ह्या ठिकाणी ती ही आहे की ह्या ठिकाणी बॅलन्स शीट्समध्ये शेअर कॅपिटल जे आहे मित्रांनो 104 कोटी होतो 2011 साली आणि आता सुद्धा 104 कोटी आहे म्हणजे शेअर कॅपिटल बिलकुल सुद्धा वाढलेलं नाहीये जे एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. बट गाईज ह्या ठिकाणी तुम्ही रिझर्व्हचा विचार केला तर 2011 साली होती 161 कोटी आणि आता आहे 971 कोटी म्हणजे रिझर्व्स मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी वाढलेले आहेत. आणि मित्रांनो डेट्स जर तुम्ही बघितले, बॉरोइंग जर बघितली मित्रांनो 2011 पासून ते आत्तापर्यंत बॉरोइंग्स ऑलमोस्ट मित्रांनो 0 आहेत म्हणजे कंपनी कम्प्लिटली डेट फ्री आहे जी फंडामेंटली खूप जास्त स्ट्रॉंग आहे असं आपल्याला या ठिकाणी दाखवते. पण मित्रांनो आता सप्टेंबर 2022 मध्ये ह्या ठिकाणी मित्रांनो फक्त 3 कोटीचं लोन कंपनीने घेतलेलं आहे पण ते सुद्धा लवकरच हे नील करून टाकतील.
म्हणजे मित्रांनो इतकी चांगली ग्रोथ आणि फक्त 3 कोटीचं कर्ज म्हणजे एक रिजनेबल कर्ज आहे असं मला वाटतं. ह्या ठिकाणी इमिडिएटली ह्या ठिकाणी काय करतील, नील करतील. म्हणजे आत्तापर्यंत मित्रांनो फंडामेंटल एकदम एक्सलंट आहेत असं म्हणायला ह्या ठिकाणी हरकत नाही आहे. मित्रांनो कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज मित्रांनो बघू शकता 282 कोटीचा पॉझिटिव्ह कॅश फ्लो आहे, जो वाढलेला आहे 2011च्या तुलनेमध्ये खूप चांगला वाढलेला आहे. त्यानंतर मित्रांनो कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीज 145 कोटीची मायनस ह्या ठिकाणी काय आहे मित्रांनो, कॅश फ्लो आहे. आता मित्रांनो ही जी कॅश फ्लो मायनस आहे ती कशामुळे आहे ते आपण थोडंसं पाहून घेऊया. तर मित्रांनो ह्या ठिकाणी बघू शकता की फिक्स्ड असेट कंपनीने 25 कोटीची परचेस केलेली आहेत आणि अदर इन्व्हेस्टमेंट ज्या काय आहेत इन्व्हेस्टमेंट परचेसला यांनी 444 कोटीची काही नवीन इन्व्हेस्टमेंट यांनी केलेली आहे. आणि मित्रांनो जे काही जुनी इन्व्हेस्टमेंट होती ती त्यांनी विकलेली आहे, 277 कोटी त्यातून त्यांना प्राप्त झालेले आहेत. आणि एका कंपनीचं सुद्धा ॲक्विजिशन यांनी ह्या ठिकाणी केलेलं आहे. 19 कोटीला त्या कंपनीचं यांनी काय केलेलं आहे, खरेदी केलेलं आहे किंवा ॲक्विजिशन केलेलं आहे. आणखीन काही मित्रांनो अदर इन्व्हेस्टिंग ॲक्टम्स आहेत ज्याच्यातून यांना 48 कोटीची काय मिळालेली आहे, मिळकत ह्या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणजे इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीजमधून जो काय कॅश फ्लो आहे मित्रांनो तो ह्या ठिकाणी मला थोडासा चांगला वाटत आहे. आता फ्लो फ्रॉम फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी जर तुम्ही म्हणाल तर 94 कोटीचा ह्या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह कॅश फ्लो ह्या ठिकाणी दिसतोय. बट हा निगेटिव्ह कॅश फ्लो मित्रांनो का दिसतोय, कंपनीकडे तर काही कर्ज नाही आहे त्यामुळे कंपनीने इंटरेस्टसुद्धा ह्या ठिकाणी काही पे केलेला नाही आहे. त्याचबरोबर काही कर्जाची परतफेड करण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. तर हा 94 कोटीचा जो काही निगेटिव्ह कॅश फ्लो आहे मित्रांनो तो फक्त आणि फक्त डिव्हिडंडमुळे आहे. म्हणजे 94 कोटीचा डिव्हिडंड ह्या ठिकाणी कंपनीने दिलेला आहे. ठीक आहे, सो हा कॅश फ्लो सगळ्यात चांगला उत्तम कॅश फ्लो आहे असं मला ह्या ठिकाणी वाटतं. आत्तापर्यंतचे फंडामेंटल्स मित्रांनो खूप चांगले ह्या ठिकाणी दिसत आहेत. आता शेअर होल्डर पॅटर्न्स मित्रांनो ह्या ठिकाणी मिसिंग आहे, तो आपण दुसऱ्या वेबसाईटवर ह्या ठिकाणी पाहूया. आता मित्रांनो ह्या ठिकाणी बघू शकता शेअर होल्डर पॅटर्न्स मित्रांनो. शेअर होल्डर पॅटर्न्समध्ये मला फक्त एक गोष्ट निगेटिव्ह वाटली की प्रमोटर्सचा मित्रांनो जो काय ह्या ठिकाणी होल्डिंग आहे ती फक्त 20% आहे, जी खूपच जास्त कमी आहे. ही एकच गोष्ट मला ह्या ठिकाणी खटकली. FIIs मित्रांनो जर तुम्ही बघितलं ह्या ठिकाणी 8.65% ह्यांची होल्डिंग आहे. मित्रांनो जी काही DISची होल्डिंग आहे ती 25.64% आहे आणि पब्लिकची होल्डिंग मित्रांनो सगळ्यात जास्त 45.72%. सो एकच गोष्ट मला मित्रांनो ह्या ठिकाणी निगेटिव्ह वाटते ती म्हणजे प्रमोटरची होल्डिंग. बट मित्रांनो ऑल ओव्हर ज्या बाकीच्या फंडामेंटल गोष्टी तुम्ही पाहिल्यात तर मित्रांनो खूप चांगल्या आहेत. सो त्यामुळे आपण ह्या गोष्टीला थोडंसं इग्नोर केलं तरी चालेल आणि थोडीशी इन्व्हेस्टमेंट ह्या ठिकाणी प्रमोटर्सची जास्त असते तर थोडासा आणखीन कॉन्फिडन्स आपल्याला ह्या ठिकाणी आला असता. आता मित्रांनो आपण चर्चा करूया की कंपनीच्या स्टॉक प्राईसबद्दल. आता विचार केला मित्रांनो कंपनीच्या स्टॉक प्राईसबद्दल तर मित्रांनो ह्याने जो का हाय केला होता माझ्यामध्ये साधारणतः 1734 रुपयाचा आणि 1734 रुपयापासून आत्ता जो काय ह्याचा करंट रेट आहे तो 1028 आहे. म्हणजे 40.70% मित्रांनो ह्या ठिकाणी काय आहे, करेक्शन आहे. सो माझ्या मते मित्रांनो ही एक चांगली ह्या ठिकाणी काय आहे, अपॉर्च्युनिटी आपल्याला आहे. तर हायपासून आत्तापर्यंत म्हणजे मित्रांनो जो काय ना हाय बनवला होता तो हाय बनवला होता साधारणतः 1734 रुपयाचा आणि आता करंट रेट आहे 1028. ओके, सो आत्तापर्यंत 40% ह्या ठिकाणी काय आहे मित्रांनो करेक्शन आपणाला बघायला मिळालेली आहे हायपासून. सो माझ्या मते मित्रांनो ही खूप उत्तम करेक्शन ह्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे आपणाला एक संधीच मिळालेली आहे ह्या स्टॉकमध्ये आपली होल्डिंग वाढवण्याची. बट मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगितलं काही निगेटिव्ह गोष्टी आहेत की प्रमोटर्सची होल्डिंग. ठीक आहे, बट मित्रांनो प्रमोटर्सच्या होल्डिंगमध्ये सुद्धा एक खास गोष्ट अशी आहे की जी काही 20% मित्रांनो प्रमोटरची होल्डिंग आहे, ठीक आहे, ती प्युअर प्रमोटरची होल्डिंग आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काहीसुद्धा पार्ट त्यांनी प्लेज केलेलं नाही आहे, कोणतीही त्यांची होल्डिंग लॉक नाही आहे. ओके, आणि ही कन्सिस्टंट आहे मित्रांनो होल्डिंग, म्हणजे कमी जास्त झालेली नाही आहे गेल्या काही वर्षांतून. ही गोष्ट मला पॉझिटिव्ह वाटली. आता मित्रांनो विचार करूया कंपनीच्या फ्युचरचा. मित्रांनो कंपनीला फक्त एकच थ्रेट आहे की कंपनीला जर आणखीन कोणी कॉम्प्युटर मार्केटमध्ये उभा राहिला तरच ह्या कंपनीला सगळ्यात मोठा थ्रेट आहे किंवा सगळ्यात मोठा धोका ह्या ठिकाणी संभवतो. पण मला नाही वाटत की कंपनीला कोणता मोठा कॉम्प्युटर ह्या ठिकाणी अजून मार्केटमध्ये उभा राहील. आणि जसजसे मित्रांनो मार्केटबद्दल ह्या ठिकाणी लोकांच्यामध्ये माहिती वाढती आहे, लोकांना माहिती होते आहे मार्केटची, त्यानुसार डीमॅट अकाउंट्स ओपन होत आहेत आणि त्याचा फायदा डायरेक्टली होणार आहे CDSLला. सो माझ्या मते मित्रांनो ह्याचं फ्युचर खूप जास्त ब्राईट आहे. सो मित्रांनो आता बऱ्याच लोकांना वाटत असेल की मग हा आत्ता स्टॉक का करेक्ट झालेला आहे. तर मित्रांनो 2 वर्षात तुमचे पैसे या स्टॉकने 6 पटीने वाढवलेले आहेत. तर अर्थातच थोडीफार करेक्शन मित्रांनो येणारच. जर मोठे मोठे स्टॉक जर तुम्ही बघितले रिलायन्स इंडस्ट्रीज सारखे स्टॉक तर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या स्टॉकमध्ये पण कित्येक वेळा 40 ते 30% करेक्शन मित्रांनो आलेली आहे. सो ह्यामध्ये सुद्धा करेक्शन येणं काय आहे मित्रांनो साहजिकच आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला सजेस्ट करेन की आत्तापासून तुम्ही या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा. 500 रुपयाच्या रेंजपर्यंत जरी हा स्टॉक तुम्हाला मिळतो तरी सुद्धा तुम्ही स्टेप बाय स्टेप ह्या ठिकाणी काय करू शकता, इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करू शकता. आता तुम्ही थोडी इन्व्हेस्टमेंट करा, ज्यावेळी स्टॉक हा आणखीन 10 ते 15% फॉल होईल त्यावेळी तुम्ही आणखीन त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा. मित्रांनो येत्या काही वर्षामध्ये हा स्टॉक खूप चांगली ग्रोथ आपल्याला दाखवू शकतो. पण मित्रांनो हे लगेच होणार नाहीये, 1 वर्षामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये मित्रांनो हे होणार नाही आहे. ठीक आहे,
जर तुम्ही हा स्टॉक लॉंग टर्मसाठी होल्ड केलात 5 ते 6 वर्ष, ओके, तर हा चांगले रिटर्न्स तुम्हाला देऊ शकतो असं मला या ठिकाणी मित्रांनो वाटतंय. सो तुमची रिस्क ॲपेटाईट कॅपॅसिटी ओळखून, तुमची रिस्क ओळखून तुम्ही एक स्पेसिफिक अमाऊंट ह्यामध्ये गुंतवणूक केली तरीसुद्धा मित्रांनो या ठिकाणी चालेल. आय होप की मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड अ गुड टाइम. थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू.